चला आज सुरू करूया व्हिडिओ क्रमांक 2 लॉ CETबद्दल किंवा कायदेविषयक प्रश्न आपण सुरू करत आहोत, ज्याचा वापर तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर प्रशासकीय सेवा भरतीमध्ये होऊ शकतो व लॉ CETसाठी मुख्यतः हे प्रश्न तुमच्या कामात येऊ शकता। व्हिडिओ क्रमांक 2 आजचे 25 प्रश्न सुरू करूया। कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराची प्रक्रिया निवडणुकीच्या अंतिम मतदानाच्या मुदतीच्या डॅश डॅश तास अगोदर थांबवणे आवश्यक आहे। हा प्रश्न क्रमांक 26 आपण पाहत आहोत। याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 25 पर्यंत पाहिलेला आहे। 26व्या प्रश्नाचे पर्याय आहेत 48 तास, 24 तास, 36 तास आणि 12 तास। तर मित्रांनो 48 तास हे त्याचं बरोबर उत्तर आहे। 48 तास। तर 48 तास साधारणतः तुम्हाला निवडणुकीची प्रचाराची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला थांबवावी लागते। प्रश्न क्रमांक 27 भारतीय दंडविधी कलम 82 प्रमाणे किती वर्षाखालील बालकाचे कृत्य गुन्हा ठरते? तर याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, 12 वर्ष, 18 वर्ष, 7 वर्ष आणि 16 वर्ष। तर भारतीय दंडविधी कायद्यानुसार लहान मुलांनी जर गुन्हा केला असेल तर तो 7 वर्षाचा जर असेल तर तो गुन्हा 7 वर्षाच्या खाली असेल तर तो गुन्हा ठरत नाही आहे, पण 7 वर्षाच्या वरती असेल तर तो गुन्हा ठरू शकतो। प्रश्न क्रमांक 28 आहे जास्तीत जास्त तुरुंगात ठेवण्याचा काळ ही तरतूद महाराष्ट्र झोपडी, दादा, बेकायदेशीर दारू विकणे, नशा येणाऱ्या औषधाचा वापर करणारे गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्ती यांचे धोकादायक कार्य टाळण्याचा कायदा 1981 मधील कोणत्या कलमामध्ये येते? तर साधारणतः यामध्ये पहिला पर्याय आहे कलम नंबर 10, कलम नंबर 11, कलम नंबर 12 आणि कलम नंबर 13। तर याचं बरोबर उत्तर आहे कलम नंबर 13, पर्याय क्रमांक 4। हा कायदा असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला जास्त वेळ तुरुंगामध्ये ठेवायचा असेल, जर तुम्ही या प्रकारापैकी एक असाल तर तुम्हाला कलम नंबर 13 नुसार तुम्हाला जास्त वेळ तुरुंगात ठेवता येतं। जजला तशी त्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। तर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 29। प्रश्न क्रमांक 29 आहे सार्वजनिक ठिकाणी बीभत्स कृत्य करणाऱ्या मादवी अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी भारतीय दंड कायद्याअंतर्गत इथं मा झालेला आहे, भारतीय दंडविधी कायद्याअंतर्गत कोणती शिक्षा दिली जाते? तर 1 नंबर शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड, 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड, तिसरा ऑप्शन आहे 5,000पर्यंत दंड आणि चौथा ऑप्शन आहे 1 महिना तुरुंगवास किंवा 10,000पर्यंत दंड। तिथं तुरावास झालेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत। तर इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास आणि किंवा दंड दोन्ही तुम्हाला होऊ शकतं। तिसरा प्रश्न आहे CRPCच्या कोणत्या कलमामध्ये जामीनपात्र अपराध व बिनजामीनपात्र अपराध यांची व्याख्या केलेली आहे? तर CRPC कलम आहे, तर त्यामध्ये CRPC कलमामध्ये कोणत्या कलमामध्ये जामीनपात्र आणि बिनजामीनपात्र यांची व्याख्या दिलेली आहे? तर याचा पर्याय आहे कलम नंबर 2 मध्ये, कलम नंबर 2 ब मध्ये, कलम नंबर 2 क मध्ये आणि कलम नंबर 2 आय मध्ये। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 2 मध्ये साधारणतः याचा उल्लेख केलेला आहे। 31वा प्रश्न आहे निवडणुकीच्या काळात बूथ ताब्यात घेणे या अपराधासाठी लोकप्रतिनिधित्व कायद्याखालील कलम 135 नुसार सरकारी नोकरास काय शिक्षा दिली जाते? तर समजा एखाद्या सरकारी नोकरानेच बूथ पूर्ण ताब्यात घेतला असेल आणि तो त्याच्या मनमानीची कारभार करत असेल तर असा गुन्हा घडल्याच्या नंतर तुम्ही काय त्याला शिक्षा देऊ शकणार? तर तुमच्यासमोर 4 पर्याय आहेत, कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत कारावास आणि दंड, 1 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपये दंड, 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड। पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 आपण पुन्हा पडताळून पाहूया। पर्याय क्रमांक 3 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड आणि पर्याय क्रमांक 4 आहे, इथं 3 झालेला आहे, 3ला महत्त्व देऊ नका। तर पर्याय क्रमांक 4 आहे 3 ते 5 वर्षापर्यंत कारावास आणि दंड। तर साधारणतः याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 ते 5 वर्षापर्यंत कारावास आणि दंड हे त्याचं बरोबर उत्तर आहे। तर आतापर्यंत आपले 31 प्रश्न झालेले आहेत। पहिल्या व्हिडिओनुसार या व्हिडिओमध्ये साधारणतः 7 प्रश्न झालेत। तर आपण जाऊया 32व्या प्रश्नाकडे। 32वा प्रश्न आपल्यासमोर सुरू होत आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कोणत्या कलमाखाली सायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी नमूद आहेत? तर यामध्ये तुम्हाला 2000चा एक कलम दिलेला आहे, तर त्या कोणत्या कलमानुसार तुम्हाला ते अधिकारी तपास करू शकतात? तर ते कलम 67, 78, 80 आणि 85। तर याचं बरोबर उत्तर आहे कलम 78। प्रश्न 33वा बघा, प्रश्न 33वा इंटरेस्टिंग आहे। बने गुन्हा केला असून न्यायालयाने त्याला शिक्षा द्यावी असे न्यायालयात म्हणत असेल तर
शाबितीची म्हणजे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर असेल? तर फक्त अ वर, फक्त ब वर, अ आणि ब दोघांवर, आणि 4 फक्त दोघांपैकी कोणावरही नाही. समजा ब ने गुन्हा केला आहे आणि अ त्याला शिक्षा द्यायला सांगतो आहे, तर तो सिद्ध करण्याची जबाबदारीसुद्धा फक्त अ वरच असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे कोर्ट या शब्दाच्या अर्थात खालीलपैकी कोणती व्यक्ती अंतर्भूत नाही? पर्याय क्रमांक 1 न्यायाधीश, पर्याय क्रमांक 2 दंडाधिकारी, पर्याय क्रमांक 3 चौकशी अधिकारी, पर्याय क्रमांक 4 कायद्याने गुन्हा. तर पर्याय क्रमांक भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे कोर्ट या शब्दाचा अर्थात खालीलपैकी कोणती व्यक्ती अंतर्भूत नाही आहे? न्यायाधीश, दंडाधिकारी, चौकशी अधिकारी व ज्यांना कायद्याने पुरावा घ्यायचा अधिकार आहे अशा व्यक्ती. तर साधारणतः ह्या 4 पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर आहे चौकशी अधिकारी. चौकशी अधिकारी जो आहे तो भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे कोर्ट या शब्दाच्या अर्थात खालीलपैकी तो व्यक्ती येऊ शकत नाही आहे कोर्टाच्या संदर्भामध्ये. तर पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 आहे, दिवाणी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील कोणते कलम ज्यामध्ये आर्थिक दुबळेपणाची अंमलबजावणी विषयी शिक्षेची तरतूद केलेली नाही? प्रश्न पुन्हा वाचूया. दिवाणी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील कोणते कलम ज्यामध्ये धार्मिक दुबळेपणाची अंमलबजावणीविषयी शिक्षेची तरतूद केलेली नाही? कलम 2, कलम 3, कलम 4, कलम 7. तर याचं बरोबर उत्तर आहे कलम 3, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 36 सुरू होत आहे, भारतीय दंडविधी कलम 477 अ मध्ये खोटे हिशोब तयार करणे या अपराधास खालीलप्रमाणे शिक्षा होते. 5 वर्षापर्यंत शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, 7 वर्षापर्यंत शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, 3 वर्षापर्यंत शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, आणि फक्त द्रव्यदंडाची शिक्षा. तर यामध्ये साधारणतः पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 7 वर्षापर्यंत शिक्षा किंवा द्रव्यदंड अशा दोन्हीही शिक्षा साधारणतः होऊ शकतात. गुन्हा किती मोठा आहे त्यावर या शिक्षा अवलंबून असतात. तर ह्या सर्व शिक्षा कोर्टाचे जज देतात, फक्त आपल्याला त्या शिक्षांची मागणी करावी लागते. 37 मध्ये मोटार वाहन कायद्याखालील सार्वजनिक ठिकाणी एखाद्या गणवेशातील पोलिसांनी मागणी केल्यास खालीलपैकी कोणते दस्तऐवज दाखवणे चालकास बंधनकारक आहे? पहिला, वाहन विमा प्रमाणपत्र, गाडीचे रजिस्ट्रेशन, वाहन चालविण्याचा परवाना, वरीलपैकी सर्व. तर साधारणतः आपण ज्यावेळेला पोलीस दिसतात त्यावेळेस आपल्याला गाडी अडवतात त्यावेळेला आपल्याला वरीलपैकी सर्व आपण त्यांना दाखवणं हे बंधनकारक आहे. त्यामध्ये तुमचं इन्शुरन्स असेल, गाडीचं RC बुक असेल आणि तुमचं लायसन असेल. तर या तिन्ही गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील. प्रश्न क्रमांक 38, 2 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, सर्व वस्तुस्थिती दस्तऐवजातील मजकूर किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमधील मजकूर वगळता तोंडी पुरावा घेऊन सिद्ध करता येते. बी, कोणत्याही बाबतीत तोंडी पुरावा प्रत्यक्ष असावा. तर याचं पहिला ऑप्शन आहे ए आणि बी हे दोन्ही चुकीचे आहेत. दुसरं आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. तिसरं आहे ए चूक आहे. आणि चौथा आहे बी चूक आहे. तर याचं बरोबर उत्तर आपल्याला साधारणतः ए आणि बी हे दोन्ही कसे आहेत? बरोबर आहेत. इथं साधारणतः ए करा, इथं 5 झालेला आहे. ओके, आणि इथं पण ए करा. ठीक आहे. तर असा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत की सर्व वस्तुस्थिती दस्तऐवजातील मजकूर किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमधील मजकूर वगळता तोंडी पुरावा घेऊन सिद्ध करता येतो आणि कोणत्याही बाबतीत तोंडी पुरावा प्रत्यक्ष पुरावा असावा. तर साधारणतः हे प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए आणि बी हे दोन्ही कसे आहेत? बरोबर आहेत. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 39, साध्या दुखापतीसाठी भारतीय दंडविधी कायद्यामध्ये काय शिक्षा सांगितलेली आहे? 7 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड 7,000 रुपये दोन्ही, 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही, 5 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 5,000 किंवा दोन्ही, 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड 3,000 किंवा दोन्ही. तर साधी दुखापत ज्या वेळेला आपण जास्त दुखापत झाली असेल तर आपण 307 हे कलम दाखल करतो. पण ज्यावेळेस साधी दुखापत होते त्यावेळेला 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1 वर्षाचं इथं 2 झालेलं आहे. इथं पर्याय क्रमांक 2 म्हणायला हे पर्याय क्रमांक 2 आहे. हेच तुमचं उत्तर आहे. 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व 1,000पर्यंतचा दंड हे दोन्हीपैकी काही एक होऊ शकतं. प्रश्न क्रमांक 40 आहे, सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्यास
भारतीय इथं मा झाले, इथं भा करा, भारतीय येईल तिथे. भारतीय दंडविधी कलम 160 प्रमाणे काय शिक्षा आहे? सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्यास 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा दंड 1,000 रुपये, 1,000 दंड किंवा तुरुंगवास नाही, 1 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड, 100 रुपयांपर्यंत दंड, 1 रात्र तुरुंगवास किंवा दंड नाही. तर या चारपैकी तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी दंगल केली असेल तर तुम्हाला 1 महिन्यापर्यंत तुरुंगवास आणि दंड किंवा 100 रुपयांपर्यंत तुम्हाला दंड होऊ शकतो. दंड मात्र 100 रुपये आहे, 1,000 रुपये नाही, हे लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती जंगम मालमत्ता नाही? तर टेलिव्हिजन, लँडलाईन फोन, भूसंलग्न झाड, संलग्न झाड याची तर संलग्न पाहिजे, भूसंलग्न झाड आणि घराच्या बांधकामातील निघालेला वाटा. तर भूसंलग्न झाड ही साधारणतः जंगम मालमत्ता नाही. जंगम मालमत्ता म्हणजे स्वतःची मालमत्ता. तर प्रश्न क्रमांक 42, सरकारी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास मोक्का MOCCA मोक्का 1999 नुसार काय शिक्षा होते? 2 वर्षापर्यंत कैद व दंड, 3 वर्षापर्यंत कैद व दंड, 4 वर्षापर्यंत कैद व दंड, इथं केंद्र झालेला आहे, हा कैद शब्द आहे, कैद व दंड, 6 वर्षापर्यंत कैद व दंड. आपण मोका हा शब्द बराच वेळेला ऐकला असेल. तर मोका जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर लागला तर त्याला 3 वर्षापर्यंत कैद व दंड, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एखादी व्यक्ती ही परकीय कायदे, विज्ञान किंवा कला किंवा अथवा हस्ताक्षर, ओळख अथवा अभ्यास असणारी असल्यास अशा व्यक्तीला टिंबटिंब म्हणण्यात येईल. तर साधारणतः ही व्यक्ती टिंबटिंब म्हणजेच तज्ज्ञ व्यक्ती असेल, जो हस्ताक्षर ओळखणे किंवा अभ्यास करणे अशी व्यक्ती असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44, CRPCच्या नुसार खालीलपैकी कशाला समन्स केस असे म्हणतात? समन्स केस म्हणजे जिथे 10 वर्षाची कारावासाची शिक्षा दिली जाते, जिथे फाशीची शिक्षा दिली जाते, जिथे 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा दिली जाते. आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी कोणतीही नाही असं पाहिजे इथे. वरीलपैकी कोणतीही नाही असं पाहिजे. तर याचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी कोणतीही नाही. तर मित्रांनो, हा प्रश्नाचं जरा करेक्शन करून घ्या. प्रश्न क्रमांक 44 आहे. वरील 3ही बाबतीमध्ये समन्स केस म्हणता येणार नाही आहे. तर वरील 3ही ह्या मूळ केस आहेत, मुख्य केस आहेत. समन्स केस म्हणजे साधारणतः गुन्हा घडण्याच्या पूर्वी काही बाबीनुसार जी सूचना दिली जाते तर त्याला समन्स केस असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 45 पाहूया. भारताच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत लोकसेवकाची जी व्याख्या आहे त्यामध्ये खालीलपैकी कोण येत नाही? नोंदणीकृत कक्ष अधिकारी, नोंदणीकृत सोसायटीचा अध्यक्ष, सरकारी अनुदान घेणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापक, लवाद मंडळाचे अधिकारी आणि भागीदारी पेढीचे भागीदार. तर साधारणतः याचं उत्तर आहे भागीदारी पेढीचे भागीदार हे भारताच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत लोकसेवकांची जी व्याख्या दिली आहे त्याच्यामध्ये ते येत नाही आहेत. 46वा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते कृत्य कोठाडीतील बलात्कार म्हणजेच कस्टडल रेपच्या अर्थात समाविष्ट नाही? तुरुंग पर्यवेक्षकाने महिला कैद्यावर केलेला बलात्कार हे साधारणतः कस्टडल रेपमध्ये येऊ शकतो. त्यानंतर रुग्णालयाच्या विश्वस्तांनी स्त्री रुग्णावर केलेला बलात्कार हा पण येऊ शकतो. त्यानंतर रुग्णालयात भेट देणाऱ्या रुग्णालयातील स्त्री रुग्णावर, इथं रुखी झालेला आहे, याचा हा शब्द स्त्री करा, शब्द चुकलेला आहे, तिथं स्त्री रुग्णावर केलेला बलात्कार. आणि पर्याय क्रमांक 4 आहे पोलीस स्टेशनमध्ये अटकेत असलेल्या स्त्रीवर तेथील हेड कॉन्स्टेबलने केलेला बलात्कार. तर याच्यामध्ये जे आहे की पर्याय क्रमांक जो 3 दिसतो आहे की रुग्णालयाला भेट देणाऱ्यांनी रुग्णालयातील स्त्रीवर रुग्णावर केलेला बलात्कार, त्याला 376 दाखल होईल. तो 376 हा सामान्य लोकांसाठी आहे. आणि कस्टल रेपमध्ये म्हणजे पोलिसांवर जे दाखल होणारे गुन्हे आहेत तर तो वेगळा गुन्हा आहे. त्यामुळे बाकीचे 3 कस्टल रेपमध्ये सामील होतात. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे तर तो कस्टल रेपमध्ये सामील होत नाही आहे. पुढचा प्रश्न घेऊया. शेवटचे 3 प्रश्न राहिलेले आहेत. 47वा प्रश्न आहे. घर इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशाने आग किंवा स्फोटक पदार्थ, इथं किया झालेला आहे, आग किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे अगळीक करणे या अपराधाची शिक्षा भारतीय, इथं मा झालेला आहे, इथं भारतीय करा, भारतीय दंडविधीच्या कलम मध्ये दिलेली आहे. तर हे कलम आहेत कलम 435, 467,
437, 438 आणि 436. तर जे याचं उत्तर आहे, बरोबर उत्तर ते पर्याय क्रमांक 4 आहे. कलम नंबर 436मध्ये असं एक सूचना दिलेली आहे की घर इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशाने जर कोणी आग किंवा स्फोटक पदार्थ घेत असतील तर तो अपराध असेल. प्रश्न क्रमांक 48 सुरू होत आहे. महानगरे वगळता लाचलुचपत प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या बाबींचा तपास करण्याचे अधिकार कोणाला आहेत? पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई. साधारणतः पोलीस निरीक्षक म्हणजे 1-2 मिनिट. पोलीस निरीक्षक म्हणजे PI, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI आणि पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल. तर ह्या तिघांनाही हे अधिकार नाही आहेत. तर याचं बरोबर उत्तर आहे पोलीस अधीक्षक. प्रश्न 49 आहे. हुंडाबळीच्या संदर्भात पुरावा कायद्यामधील कलम 113 इथं हुबळी झालेला आहे. प्रश्न क्रमांक हुंडाबळी आहे. हुंडाबळी पाहिजे इथं. हुंडाबळी हा शब्द आहे. हुंडाबळी. हुंडाबळी कायद्याच्या संदर्भात पुरावा कायद्यामधील कलम 113ब भारतीय दंडविधीच्या कलम -- यांचा निश्चित संबंध आहे. 304ब, 304अ, 300 किंवा 306. तर हुंडाबळीचा जो कायदा आहे, प्रश्न पुन्हा असतो. हुंडाबळीच्या संदर्भात पुरावा कायद्यामधील कलम 113ब भारतीय दंडविधीच्या कलम -- मध्ये याची निश्चित संबंध आहे. त्याचा निश्चित संबंध साधारणतः 304ब, 304अ, 300 आणि 600. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 304ब. तर यामध्ये त्याचा डायरेक्टली संबंध येतो. शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न दिसतोय आपल्याला. सराईत अपराध्याकडून चांगल्या वागणुकीस जामीन घेण्याची तरतूद फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम -- अन्वये कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना दिलेली आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय आहेत 114, 99, 100 आणि 110. जर एखादा अपराधी चांगला वागत असेल तर त्याच्या सुटकेची जी अधिकार आहेत सराईत अपराध्याच्या, तर त्याचे सुटकेवर किंवा जामीन घेण्याचे जे अधिकार आहेत तर त्यामध्ये कलम 4 आपल्याला दिलेत की 114, 99, 100 आणि 110. तर कलम 110मध्ये अशी तरतूद आहे की त्याला सुटका किंवा त्याला जामीन देता येऊ शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आहे आणि हे प्रश्न तुमच्यासमोर दिलेले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये मी आणखी काही प्रश्न घेऊन येतो. पाहत राहा आमचा संपूर्ण मराठी चॅनल. आमच्या चॅनल्सला लाईक्स करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात जास्त शेअर्स करा. धन्यवाद.